हॅलो एव्हरीवन, मी आहे चैतन्य आणि आज घरी एकटाच होतो. तर म्हटलं भूक लागली होती, काहीतरी बनव म्हटलं. हा लाडू खाऊ लागलो. तिकडून आंटीने दिला होता आता. पण आता खिचडी बनवू म्हटलं. रेसिपी तर माहिती आहे, पण मग थोडं युनिक स्टाईलने बनवू म्हटलं. तर मग ChatGPTला विचारलं आणि रेसिपीची नवीन रेसिपीची माहिती घेतली आणि चला आता बनवूया. मी पहिल्यांदाच बनवतोय, बघू कशी होती. पहिले कांदा कापून घेतला मी. मग तांदूळमध्ये डाळ मिक्स केली, धुवून घेतली आणि अद्रक लसणाची पेस्ट, डाळ धुवून घेतली मी आणि मग कढईत टाकलं तेल आणि बघू आता रेसिपी. आता गॅस लावला आणि जिरा ॲड केला आहे. जिरा कांदा ॲड केला आत्ताच. तुम्हाला माहिती असेल मी कांदा खात नाही, पण कांदा टाकला आता. तर कांदा खाऊन घेऊ. ते झालं की मग अद्रक लसूणची पेस्ट आणि मिरची आपण टाकून देऊ त्याच्यात 4 टेस्टसाठी. अद्रक लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या टाकल्या आहे 4. कांदा थोडा गोल्डन होऊ द्यायचा, थोडा गोल्डन ब्राऊन झालं की. आणि मग हे झाल्यावर थोडे टमाटे ॲड करायचे थोड्या वेळाने, 1-2 मिनिटांनी. टमाटे ॲड केले, थोडे जास्त झाले वाटतं. हेच माफ करत नाही पहिले बनवायच्या. थोडे जास्त झाले वाटतं. जाऊ दे, आता जशी झाली तशी खावं लागेल. हळद आणि लाल मिरची पावडर टाकला आहे आणि मिक्स करून घेतलं. थोडा वेळ होऊ द्यायचा याच्यात. आता भात टाकला, थोडं मिक्स केलं, मग पाणी टाकलं. आता झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं त्याला. 3-4 शिट्ट्या. यो मित्रांनो, झाली आहे खिचडी. बघू आता कशी होती. नाईटला पप्पानी भरीत केले होते आणि पोळ्या होत्या चटणी सोबत. मित्रांनो, दिवस कसे चालले मला सुद्धा माहिती. काल मी खिचडी ट्राय केली होती. आज का कारण लागलो, कारण की खिचडी थोडी चुकली होती माझी. पप्पानी मला काल बोलली. म्हणजे मी काय केलं होतं, जेव्हा आपण गरम पाणी उकळू देतो मग तांदूळ भिजवून टाकतो. मी ते तांदूळ पहिलेच भिजवले होते आणि मग ते थोडी अशी गारा टाईप झाली. खिचडा झाला तो. थोडा वेगळा रेसिपी झाली. नेक्स्ट टाईम ट्राय करू तेव्हा डोकं लावून करू, व्हिडिओ चांगले बघू. मी थोड्या म्हणजे यूट्यूबवर ChatGPTवर म्हणजे जास्त काही माहिती नव्हती काढली. मीच ट्राय केली होती नवीन स्टाईलनी, कारण की नवीन स्टाईलमध्ये माझ्या स्टाईलनी मला खूप आवडते करायला. तर टेस्ट छान झाली होती, पण थोडीशी जशी मला आवडती तशी नव्हती झाली. आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. मी इकडे आलेलो आहे मामीकडे, छोट्या आजीकडे आलेलो आहे. तर तुम्हाला इकडचा ब्लॉग दिसेल आणि भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.